नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 व 4 सप्टेंबर 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 3 व 4 सप्टेंबर या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त जारी करण्यात आलेले विशेष नाणे व टपाल तिकिटाचे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नरेंद्र मोदी। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, के राम मोहन नायडू। मित्रांनो, के राम मोहन नायडू यांनी भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत हे मांडलेले आहे। तर मित्रांनो, लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक 2024 यावर्षी 1934 वर्षाच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे। तर हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे सुरू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बंगळुरू। मित्रांनो, राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा या बंगळुरू या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, बेंगलोर या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा महाराष्ट्राच्या तेजस शिर्के याने 110 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक हे जिंकलेले आहे। हा पहिला पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या प्रीती पालने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पदक पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कांस्य पदक। भारताच्या प्रीती पालने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, उदय डोंगरे। मित्रांनो, नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच उदय डोंगरे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणी पदभार म्हणून स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तेजिंदर सिंह। मित्रांनो, तेजिंदर सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून हा पदभार स्वीकारलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली। मित्रांनो, जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेले होते। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चेन्नई। मित्रांनो, देश आणि विदेशातील प्रमुख वैज्ञानिक मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। अरबी समुद्रातील चक्रीवादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पाकिस्तान। मित्रांनो, अरबी समुद्रातील चक्रीवादळाला असान हे नाव पाकिस्तान या देशाने दिलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। धर्मेंद्र कुमार यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली। धर्मेंद्र कुमार यांची नवी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या दरवर्षी कोणत्या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3,
1 ते 7 सप्टेंबर. मित्रांनो, भारतात दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यात येतो. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता तुम्ही व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.